किरण सरांना नमस्कार. माझं नाव माधव लक्ष्मण बैरागी. ह्याच ठिकाणी 2017 मध्ये सेमिनार झाला होता आणि त्यावेळी मी पहिल्यांदा या ग्रुपला जॉईन झालो. त्यावेळी माझं वजन होतं 84 किलो आणि माझी 2 वेळेला एंजिओप्लास्टी झालेली होती. 2008 मध्ये एक वेळा झाली, 2016 मध्ये दुसरी एंजिओप्लास्टी झाली आणि त्याच्यानंतर मी 17 मध्ये NDS जॉईन केलं आणि NDS जॉईन केल्यानंतर जवळजवळ 1-1.5 वर्षामध्ये माझ्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या सगळ्या बंद झाल्या. आपल्याला सर्वांना माहिती असेल की एंजिओप्लास्टी झाल्यानंतर रक्त पातळ व्हायची गोळी आणि BPची गोळी जी आहे ती आयुष्यभर घ्यावी लागते. गेल्या 7 वर्षामध्ये मी एकही गोळी घेतलेली नाही आणि मी हेल्दी तुमच्यासमोर उभा आहे. माझा नंबर आहे 94 222 333 87. माझ्याकडे दोन्ही एंजिओप्लास्टीचे रेकॉर्ड आहेत. कुणाला चेक करायचं असेल तरी दाखवू शकतो. मला शुगर पण होती, म्हणजे साधारणपणे महिन्याला मला 2000 ते 2200 रुपयाच्या गोळ्या लागायच्या. आज 6-7 वर्षामध्ये 1,00,000-1,25,00,000 रुपयाचे औषधं मी अवॉइड केलेले कुठल्याही खर्चाशिवाय. हे ते सगळं आहे, सगळे केसमधून झालं. त्याला फक्त मनाची तयारी जी ती असावी लागते. मला हे जमेल का, मला झेपेल का असं जर म्हटलं तरी होत नाही. थोडंसं अवघड असेल पण अशक्य असं काहीच नाही आणि जर आपण फॉलो केलं तर त्याच्यातून निश्चितच आपला विकास होईल, आपली तब्येत चांगली राहील. आजही मी साधारणपणे गेले 2-1 वर्षापासून पुन्हा फक्त 1 वेळेला जेवण करतो आणि 1 वेळेचं जेवण जे आहे पुरेसे. सकाळी कच्चं काही थोडंसं खाल्लं आणि दिवसभर राहिलं, संध्याकाळी वेळेलाच शिजवलेलं जेवण करतो आणि काही मला प्रॉब्लेम नाही. माझं 84 किलोचं वजन 64 किलो आहे. हे सगळं NDSमधून झालेलं आहे. तर फक्त ती मनाची तयारी पाहिजे आणि निर्धार पक्का पाहिजे. असं जर केला तर सगळं होऊ शकतं. सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो. अशी विनंती करेन की मी गोळ्या बंद केल्या म्हणून तुम्ही गोळ्या बंद करू नका. औषधं बंद करून जर तुम्ही हे शरीराची इम्युनिटी वाढवली नाही तर पुन्हा तुम्हाला एंजिओप्लास्टी करावी लागेल. फक्त मी गोळ्या बंद केल्या म्हणून तुम्ही बंद करू नका. अगोदर शरीराची इम्युनिटी वाढवा, शरीराचं क्षमता वाढवा आणि नंतर त्या गोळ्यांचा बंद करायचा विचार करा. तर ते एखाद्याला पुन्हा त्रास झाला की मला तुम्ही सांगितलं अरे गोळ्या बंद केल्या आणि आम्हाला त्रास झाला असा आक्षेप कुठे येऊ नका. आणि शेवटी आपण प्रार्थना करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. एवढं थांबतो. जय